हा व्यवस्थित आहे का असं भावा मला फोन कर करते का नाही सारखं काय सातारात असताना भाऊ किती वेळा फोन आला फोन कर 2 तासांनी आपण गेलो ते राहू दे त्यांच्या घरात बिरात आत्ताच सांगून ठेवायच्या काही गोळ्या बिळ्या घ्यायच्या असतील आत्ताच गोळा करून ठेव तिथे गेल्यावर आणि काय नको काय गाडीत बसले 1500 ओंक्याड द्या चालते 5 जणांनी त्याचं 1500 आपलं तर आता तुझ्या वेळेला सगळं कॅल्क्युलेशन ठेवू शकतो द्या पेट्रोल टाकलं काय टाकलं आणि जे खायला घेणार ते पण त्यात ऍड करते तुझ्या नाव पुढे टाक किरकोळ घे 200-300 पर्यंत आणि पाण्याच्या बाटल्या आहे का इथं मग 20 लिटर मजा झालेली आमची 20 लिटर गरम होणार ते बाटल्या आहेत मग गार पाणी घ्या आपण आपल्या तुमच्या इकडचं पाणी आहे का सांगू तुमचं पाणी गार पाणी घेऊया गार पाण्याची गार पाणी असाल तसं नॉर्मलच राहणार त्यापेक्षा आपल्याला ट्रिप बजेट मध्ये करायची आहे तर बोरला पाणी मिळते अरे कहना क्या ते ना बाटल्या नाही घ्यायच्या रे आपण भरून घ्यायच्या टाकले सगळं बजेटमध्ये तो टेंट नवीन आहे ना लागलंच की पैसे नको काय मला ट्रिपला पैसे नाही तुमच्या भरोशावर आले मतलब ये जो फिर वही बात आती है कि जो गरीब हो ना आदमी यो साला अपनी आदत से गरीब हो यावेळी पण टेंट मध्ये झोपाय मिळत नाही आम्हाला नाही 5 झोपाय एक दादा सांगा मी कोण रील स्टार आहे जर माझी गाडी जर नाही सोडली ना तर उद्यापासून व्हिडिओ बनवणार नाही एक्सप्लोर होतो मी मोड आलं मोड बघा 10 रुपये किलो आणि यो कोण आहे सायवीड तर आता आम्ही रायगडला चाललोय मी आपलं बाई ते आमचं मेन स्पॉन्सर झोपल्यात करता आणि तिकडं गाडी चालवायला रोहन बोराडे आणि ओमी ब्लॉगर मी आहे करा तर काल आपलं अचानक रायगडला जायचं ठरलंय आणि आता आम्ही चाललोय रायगडला आता ही सीएनजी पंपावर आम्ही सीएनजी टाकायला भारताचे किस्से मग विषय खोल विषय बोल खायचं आणि सेल्फी स्टिक बॅगेतला विसरला कॅमेरा पस्की तर फायनली आपण 12 वाजता बरोबर रायगडवर पोहोचलेलो आहे रायगडच्या पायथ्याशी इथनं आता आपण बसमधनं सरळ जाणार रायगड जवळ आणि तिथनं वर ट्रेकिंग आपली चालू होईल ट्रॅकिंग आता लगेच चालू करणार आहे जरासं रोहन बोराडेचं तोंड दाखवा यात इथनं तरी पण अजून एक 25 किलोमीटरच्या आसपास आहे रायगड आणि आपले गणेश तिथं नवीन बिझनेस चालू करणार आहे रायगड मध्ये मी चाललोय बसकडं आणि आपल्याजवळ टेंट आहे सगळ्यांजवळ प्रत्येकाजवळ बॅग आहेत फक्त माझ्याजवळ तेवढा टेंट आहे मला माहित आहे ट्रेकिंगला येताना काय काय घेऊन यायचं आहे त्यामुळे मी तेवढंच मोजकं सामान घेऊन येतो अध्यक्ष आहेत होते आमचं मुकादम आहेत टेंट ट्रेकिंगला आणताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असे मित्र पाहिजेत टेंट ह्या मित्राचा आहे ह्याचा टेंट आहे नाही उदार की जिंदगी 100 रुपये काढून घेतलं या भावाचं सगळं ब्लँकेट विंकेट या भावाचं आहे हातातले डापते गडाळ डापते चोर तर आहेच सोडा यो परत या भावानं मला पॉवर बँक देऊन सहकार्य केलेलं आहे सगळीजण बसमधनं उतरून फक्त एकच व्ह्यू बघायला लागलात कसा आहे म्हणजे तुमच्या खांद्यावर ठेवायचं पण नाही आम्ही आता आलेलो आहे कुठं आलेलो आहे वडगावला
गड्याच्या पायथ्याला रायगड सॉरी रायगड. गणेश कुंभार एक बाईट द्या तुमची. ते चोरलेलं बॅट तेवढं काढून ते माझं ते. तर इथनं आपण गडाच्या पायथ्यापर्यंत आता चालत जाणार आहे. आणि ह्यो आपला दुसराच व्लॉग आहे, त्यामुळे जरा समजून घ्या. एडिटिंग जरा खराब होणार, कॉन्फिडन्स पण जरा कमी आहे. डायरेक्ट लॉकडाऊन नंतर आत्ताच व्लॉगिंग परत एकदा चालू केलं आहे आपण, त्यामुळे जरा समजून घ्या. आणि ब्लॉग कॉन्फिडन्स पण जरा असं कमी आहे, चालायचं. तर आता आम्ही गडाच्या पायथ्याच्या आणि आता गड चढायला चालू करणार आहे. आणि इथं गड चढताना आम्हाला काय मावळे दिसल्यात. भाई कुठल्या गावचा आहे तुम्ही? कुठलं? नातेड. कधी आला इकडं? आत्ताच आलो. अर्धा तास झालं निघाले घरातून. हे सगळे मावळे एकदम लांब ना आल्यात. भाई आहे करा जरा. ओके, गाव कुठलं सांगायचं तुमचं? रायगड. प्रॉपर इथलंच काय? चालते. जय शिवराय. चला. टायमिंग किती झालंय जरा दाखवा मोबाईल मध्ये. बँक आहे माझ्याकडे 1:10. तर आता तुम्ही किती वेळात गड चढणार आहे? तसं आम्ही चालू शकतो अर्धा तासात, तर तुमच्यामुळे आम्हाला वेळ होणार. माझ्यामुळं? हो येस सर. मी पुढे येऊन भेटतो तुम्हाला. भाऊकी आहे का? नाही ती माझी भाऊकी आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा. हे जे तुम्हाला पांढरं दिसत आहे ती कॅमेऱ्याची क्लॅरिटी खराब नाही, ती धुका आहेत. 1:21. फक्त 11 मिनिट चाललोय आम्ही आणि हाल करून घेतल्यात पोरांनी. यांच्यात फिट तेवढा मी एकटाच दिसालोय मला. बाकी सगळ्यांचं 11 मिनिटात हाल झाले. भाई मारो मुझे मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. बोल रहे आप रस्ता कुठं काय? तुला म्हणायचं काय ना, घड्याळ चोरलाय म्हणायचं म्हणजे 1:42 म्हणजे जवळपास आम्ही अर्धा गड सर गेला. होय 50% चढलोय. 1:10 चालू केलं. चला या लवकर वरती. ही सगळ्यांची हालत झाल्या, तरी पण फिट मी एकटाच दिसायला लागलोय. क्या जोक मारा भाई. मी वर आलोय आणि पब्लिक आमचं अजून खालीच आहे. ऑलमोस्ट 2:30 वाजले आणि आम्ही सगळी आलोय. आमची 1 नंबर आहे, फक्त मिनिट थोडी जरा खराब झाल्या. जवळपास 80% गड चढलाय आम्ही. 80% 90% झाली की रे. हे आणि हे खाली आहे. मंदिर आली की. हे धुकं आहे धुकं. बरोबर 2:37 आम्ही गड चढला आहे आणि डायरेक्ट आम्ही बसलोय जेवायला. नाही तर काय लाईटली घेतले, हे ना ढीगभर घेतला. हे लाईटली मग ढीगभर केवढा असते. हे दोन्ही एकदम. ती झोपल्यात सगळी. हे आमचे कॅशियर पैसे याच्याजवळ जमा केले. पैसे द्यायला लिहून ना भाऊ. रात्रीचं 3 वाजलेलं आहे आणि यो रायगडवरचा व्ह्यू आहे. सगळीकडे नुसता धोकाच धोका आहे. आमचा टेंट झालेला आहे बारका. टेंट मध्ये फक्त 4 जण बसतात. वर दगड पण आहे. आता आम्ही उतरून घेणार आहे. जे हारल त्यानं बाहेर झोपायचं. एजे पहिला 5 मध्ये 2 नाही काय म्हणजे कसं काय जे हारल म्हणजे हारणार शेवटला जे येईल शेवटला जे येईल. हा का अरे तू काय 1 2 3 हा. 1 मिनिट जरा पहिला लिंबू टिंबू पहिला लिंबू टिंबू. आता व्हिडिओ नाही करणार. आपले चालले मी खुशी झोपणार.
अशा तऱ्हेनं हारलेलो तर नाही आहे मी. पाऊस झाला तर रोहन बोराडे अरे कसं वाटतंय तुम्हाला? आहे रे ह्यो. काय वाटलं मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. पण विभिन्न मोठं मन करून काय सांगितलं नाही बाबा. काय पर्याय नाही. तुम्ही झोपा म्हणून काय टेंट आतमध्ये मी झोपतो बाहेर. हे आता दया दाखवणार आणि टेंट घातल्यावर म्हणणार नाही मी आज झोपणार आहे, तुमचं मी बाहेर झोपा, असं काहीतरी विषय होणार आहे. टेंटच घालवले आम्ही, येऊन गडावर काय उपयोग नाही आमचा. बरोबर 3:45 वाजले आणि आम्ही बरोबर 6 वाजता टेंट मधून बाहेर पण येणार आहे फोटो काढायला. आम्हाला व्ह्यू पाहिजे ना बघायला. मग ते तर आपलं कामच आहे ना, गाडीत काय काम आहे आपल्याला. प्रोफेशनल ब्लॉगर आपले आणि हे हे बघा आमचे लक्ष्मी अम्मा म्हणजे आमच्यावर हे प्रोफेशनल ब्लॉगर आहे. त्यांनी टाइम लॅप्ससाठी ट्रायपॉड लावायला लागलात आणि ह्यो आपला देसी जुगाड. कसं अँगल विंगल सगळं सेट आहे. आता जस्टच राज्याभिषेकचा कार्यक्रम आवरून आम्ही आता मंदिराकडे चाललोय. चला मंदिराजवळ जाऊया. जस्ट आपली रायगडवर ट्रेकिंग चालू आहे. रोहन बोराडे काय करा, गणेश कुंभार, ओमी यादव इथं पुढे आहेत. शूट करायला लागले. यावर्षी गर्दी जरा कमी वाटायला लागली. गर्दी कमी म्हणजे हा नुसार आहे, आपण परंपरेनुसार तोच फरक आहे. मी 2022 ला आलतो, त्यानंतर ना आता परत पहिल्यांदा. हे माझं सलग 3रं वर्ष आहे. माझं 3रं वर्ष आहे. मी मध्ये 2 वर्ष गॅप घ्यायचा. माझं 4थं वर्ष आहे. यो मध्ये मध्ये गॅप घेतो कारण की यांचा वाढदिवस असतो त्या दिवशी. गणेश कुंभार, ती दाढी बघितली. गणेश कुंभार चालण्याची ताकद. सध्या आता आम्ही राजगडला जायचं प्लॅन करावं आणि हे नियोजन सगळं मुंबई केलं. आमचं वरचं सगळं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे आता 9:50 बरोबर आम्ही गड उतराय घेतलाय. काल आम्ही रात्रीचं गड चढाई घेतलेला, त्यामुळे तुम्हाला दाखवता आला नाही व्ह्यू. काल आम्ही इथनं बरोबर इथनं आलोय काल. बरोबर 11 वाजता आम्ही गडावरनं खाली उतरलोय. जवळपास 1 तासभर लागला आम्हाला गड खाली करायला. रायगडवरनं आता खाली उतरलोय आम्ही आणि डोकं धुवून घेतले आणि सगळीजण आपापल्या बॅगा बनवल्या. माझा काही विषय नाही, मी जास्त मटेरियल आणलेलं नाही, त्यामुळे काही बॅग भरून उपयोग नाही. ते पण घालवला कुठलं चप्पल गणेश कुंभारला माहित. गणेश कुंभार मटेरियल आमचं एक काय गणेश कुंभार माती तुडवतो, मडकी घडवतो. त्याचं बघितलं हो हे दाखवून द्यायला. अरे घरात पण ना तुम्ही हळूच चल. अरे सगळं खोला पाहिजे ना ते. खोला लागत नाही. सगळेजण आपापल्या बॅगा भरतात. मला काय भरायचा विषयच नाही, कारण मी बरोबर 2च कपडे घेऊन आलोय आणि बॅग मात्र रायगडवर आता आम्ही निघलोय आणि आता आम्ही चाललोय राजगडला. तर पुढचं इन्स्ट्रक्शन तुम्हाला जरा 1 मिनिट जरा फोन देतो. आता आपण जायचं राजगडला. गणेश शेठ. रायगड ब्लॉग आता यो इथं सपवत आहे आपण. आता परत भेटूया राजगडच्या ब्लॉगमध्ये. चेहरा ते लई काळा पडलाय जरा उन्हात फिरून. सनस्क्रीन नाही. पहिला मी गोरा होतो खरे, असं सारखं फिरायला लागल्यामुळे जरा काळा लागते. झुक के रहना पड़ेगा मेरे आगे, क्योंकि मैं अपने में खुद हीरो हूं. तो झुक के रहना पड़ेगा. अगर झुक के रहेगा तो ठीक है, नहीं तो उसके इतने झूठ पड़ेंगे मुंह पर अगर उसने मेरे सामने स्टार बनने की कोशिश करी तो. काळा तर असं म्हणता येणार नाही मला, जरासं सावळा आहे. सावळा कुंभार येत आहे बघा, सावळा कुंभार. मी सावळ्या कुंभार
माती तुडावतो मडकी घडावतो बाजार गणेश कुंभार सावळा कुंभार काय करतोय ह्यो? माती तुडवतो मडकी घडवतो, संपला विषय.